जळगावमधील एमआयडीसी के सेक्टरमध्ये आर्याव्रत केमिकल कंपनीला मोठी भीषण आग लागलेली आहे। आपण पाहू शकतो माझ्या मागच्या साईडला की या ठिकाणी कंपनीला मोठी भीषण आग लागलेली आहे। सुदैवाने मात्र कुठलीही प्रकारची या ठिकाणी जीवितहानी नाही आहे। सकाळची शिफ्ट चालू झाली होती आणि जवळपास 50हून अधिक कर्मचारी या कंपनीत कामाला होते। त्याच वेळेस अचानक इलेक्ट्रिक शॉकचा शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल, अग्निशामक बंब असतील, त्याच पद्धतीने एमआयडीसीतील जेनेरिकेशन कंपनी असेल, मेरिको कंपनी असेल, यांच्यातील जे अग्निशामक पथक आहे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र या ठिकाणी ही केमिकल कंपनी असल्यामुळे आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही। गेल्या अर्ध्या तासापासून ही आग या ठिकाणी सुरू आहे। मोठी भीषण आग या ठिकाणी लागलेली आहे। लोकांची पाहण्याची गर्दी देखील झालेली आहे। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अग्निशामक पथक असेल, पोलीस प्रशासन पथक असेल, इथले एमआयडीसीतील कर्मचारी बांधव असतील, हे सगळे जण मिळून अथक प्रयत्नांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र करत असल्याने देखील या ठिकाणी ही आग आटोक्यात येत नसल्याने एक मोठी खळबळ या ठिकाणी उडालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे केमिकल असल्याने, काही गॅस सिलेंडर असल्याने या ठिकाणी अधूनमधून स्फोटचे आवाज देखील येत आहेत। सुदैवाने कुठलीही प्रकारची जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे।